तो चेंडू तुम्हाला आयोजक कमिटी देतील त्याच चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी या पुढील खेळ सुरू ठेवायचा आहे. पंचांच्या कुठल्याही प्रकारचे मात्र तुम्हाला वादविवाद करायचा नाही. जर असं घडलं तर मात्र नक्कीच तुमच्या संघावर मात्र कुठल्याही कारवाई आमची आयोजक कमिटी मात्र नक्कीच या ठिकाणी करू शकते. चला भूमिलीवर मांडा संघ प्लीज, तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे प्लीज, कारण खूपच वेळ इथे मात्र खर्च झालेला आहे. तर प्लीज सो कोऑपरेट. तर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय छेगण. त्यांनी काल सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्यक्ष नमुना तिथे मात्र सादर केला आणि या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारची तो मात्र गोलंदाजी साकारेल. सलामी जोडी खेळपट्टीवर अनिल आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल मनीष, हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला गावदेवी वरप संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर नक्कीच एकाच ताकदीचे आहेत. आपण पाहू शकाल एक टिटवाला परिसरातून आपण पाहतोय संघ, तर वरप संघ जर पाहिला तर नक्कीच दोन्ही आजूबाजूचे संघ शेजारी संघ म्हणायला हरकत नाहीये. पंचाचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. अनिल ऑन स्ट्राइक वर, मनीष आहे नॉन स्ट्राइक एंडला आणि मात्र या ठिकाणी जगन आपल्या षटकाला सुरुवात करेल राऊंड द विकेटने. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आपल्या षटकाला सुरुवात करतोय. हो, पहिल्या चेंडू सरळ बॅट लॉफ केला जातो. या मिड ऑफला मात्र फिल्डर सज्ज आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु थोडीशी संतफेकी पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी अनिल आपलं स्वतःचं खातं उघडत असताना श्री गणेश करतो आपल्या संघाची सिंगल धावेने. चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर ऑन साइड साधावा. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, परंतु डीप लॉंग ऑफला मात्र फिल्डर सज्ज आहेत. जबरदस्त त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मनीष. मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटके खेळण्याची ताकद ठेवतोय मनीष. त्यांनी मात्र दाखवून दिलं पहिल्या दोन चेंडूवर. इथे मात्र टायमिंग आहे त्या ठिकाणी झेलवण्याची संभावना नाकारता येणार नाही आणि त्याचमुळे मिडऑफला मात्र अगदी
सहजपणे झेल तिथे मात्र समाप्त केला आणि पहिल्या दिवसातील आजच्या दिवसातील पहिला गडी मात्र गावदेवी स्पोर्ट वरप संघाचा बाद होता असताना पाहायला मिळतो या फलंदाज अनिल. अनिल ज्यानं एका धावेचं फक्त योगदान दिलं. कुठेतरी स्टार्टिंग चांगली मिळाली होती, स्टार्ट चांगला मिळाला होता. अनिलने विचार केला की इथून आता माझ्या बॅटमधून एखादा चौकार षटकार येणं गरजेचं आहे आणि तो फार इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं खेळत असता तेव्हा पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं फार गरजेचं असतं आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अखेर जगनला सफलता मिळाली आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचा अनुभव आता झोकून देत असताना मोठा फटका जरी आला त्याच्या विरोधात तरी मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव त्याने घेतला नाहीये, न डगमगता गोलंदाजी करतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो एक चांगला गोलंदाजी त्याने मात्र निशाने दाखवली. कमबॅक कसं करायचं ते त्याने मात्र नक्कीच त्या ठिकाणी दाखवलं. माझ्या आज्ञेस नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु नक्कीच मी हिंमत ठेवतो की विकेट्स प्राप्त करण्याची आणि तो विकेट्स त्याने प्राप्त करून दाखवला आपल्या संघासाठी. हो, बागपूरला जाऊन वजन ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी या स्क्वेअर कपला मात्र फटका मात्र या ठिकाणी कट करायचा होता, परंतु चेंडू पडण्याचं थोडंसं खाली राहिलं. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजाने मात्र चेंडूची वाट पाहिली होती तशा अनुषंगाने चेंडू आला नाहीये आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बीट होतो या विकास. धावसंख्या स्थिर. हो, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी जगन सांगतो की ये तू माझ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी खेळून दाखव आणि परंतु पण जर पाहिले तर सलगचे 2 निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाली. षटकाची सुरुवात जर पाहिली तर कुठेतरी या कडवट पाहायला मिळाली, परंतु अंत मात्र गोड पाहायला मिळाला. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी पास झाल्यानंतर गावदेवी वरप संघाने धावा ऐकून जोडल्या 8. खूप चांगली मुवमेंट पाहायला मिळाली. खरं तर पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघत होता आणि मागील 2 चेंडूमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया आपण राऊंड विकेटने गेले आणि खरं तर इनसाइड झाले होते, लेग स्टिकच्या बाहेरून निघून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज विकासचा दोन्ही चेंडू तो निर्धाव खेळला. खरं तर आता त्याच्यासाठी आता इथून एखादा स्ट्रोक येणं फार इम्पॉर्टंट असेल येणाऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा विचार करायला जर आपण केला तर या ठिकाणी जगननं समाधानकारक सुरुवात मिळवली आहे. जरी एक षटकार त्याच्या विरोधात आला मात्र एका खेळाडूला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय फक्त 8 डावा. याचा अर्थ बॅटिंग करत असणाऱ्या संघासाठी थोडंसं मी बडेल हे षटक चांगलं राहिलेलं नाहीये आणि 8+2 अशा आपण नक्की ज्या 2 धावा भूमी इलेव्हन मांडा संघाला मात्र लागलेली आहेत पॅनल्टीच्या, त्या आपण 2 धावा ऍड करतोय. लक्ष सुद्धा दोन्ही कॅप्टनने लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण जो तुमचा भाराबा खेळाडू आहे त्याच्या अंगावर मात्र तुमची क्रिकेटची जर्सी नाहीये आणि त्यामुळे 2 धावणे पॅनलाइज भूमी इलेव्हन मांडा संघाने इथे मात्र करण्यात आलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक पाहायला आपल्याला अगदी चेंडू जाऊन धडकतो या डेप कव्हर पॉइंटला आणि मिळतो या पहिल्या चेंडूवर चौकार. अगदी ओरपी चेंडू होता, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही आणि जो वाईडिश लॉंगॉनवरती फिल्डर तो होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र सहजपणे मात्र विसावतोय. चांगली कॅचिंग पाहिली आपण. दुसरा धक्का लागत असताना गावदेवी वरप संघाला बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर मनीषने एक षटकार नक्की त्याच्या बॅटमध्ये पाहिला. 4 चेंडू एकूण फेस केले आणि 4 चेंडूच्या आणि 11 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने. आणि आता मात्र विकासच्या सोबतीला नवीन फलंदाज पाहायला म्हणतो 4थ्या क्रमांकावर आला बॅटिंग करण्यासाठी आतिश. एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर 2 गडी बाद 14 धावा. दुसरा पारुपल्याच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. याच्या दिवसातील हा पहिला सामना भूमी इलेव्हन मांडा विरुद्ध गावदेवी वरप या 2 टीममध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतो. इथे मात्र अगदी अचानक उचली मिळाली आणि ह्या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे
समीर आपण जर पाहिलं तर कधी कधी चेंडू खाली राहतो तर कधी कधी चेंडूला अचानक उचली प्राप्त मिळते आणि एवढी सोपं होणार नाही बॅटिंग करत असताना फलंदाजांना. अनियमित बाउन्स डबल बाउन्स या विकेटवर बघायला मिळालाय आणि त्याचा फायदा गोलंदाजाने उचललाय. यावेळी पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघाला. लेग कटर पाहायला मिळाला मात्र अतिरिक्त बाहेर निघतो. अंपायर तेच सांगतात व्हाईट बॉल असेल. अशोक दिंडानं खूप चांगला कमबॅक केलाय. चौकारानंतर मनीषला बाद केलं. मनीष जो आक्रमक दिसत होता. अशोकचा आपण जर नक्कीच जर रनअप पाहिले तर अगदी शॉर्ट रनअप आहे परंतु त्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहेत. तो कुठल्याही प्रकारच्या अँगलला मात्र चेंडू टर्न करू शकतो अशी मात्र त्याच्याकडे क्षमता आहे. या ठिकाणी पहा खराब चेंडू डाबा स्टिकवर ऑन साइडला वूक केलाय. चेंडू भरपूर वेगाने ट्रॅव्हल त्याला लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. खराब चेंडूची लाईन होती. खरं तर बाउन्स जितका अपेक्षित होता तितका मिळाला नव्हता. प्रॉपर फटकाही सजवला गेला नव्हता. मात्र गॅप खूप चांगलं शोधलं आणि 4 धावा तिथे मिळाल्या. धावसंख्या 4 धावेने पुढे जात असताना आपण पाहतो 17वर बाउंड्रीज येत आहेत. 19 धावा झाल्यात. माफ करा कारण 2 धावा आपण पॅनल्टीच्या जोडल्या गेल्यात. स्क्रीनवर थोडंसं करेक्शन करावं लागेल. यावेळी डावी स्टिक सोडून जाणारा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळाली आहे. 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि चांगला कमबॅक इथून केला जातोय. यावेळी पुन्हा एकदा स्लॉक स्वीप पाहायला मिळालाय. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमेच्या बाहेर. आणखीन एक चौकार आतिशच्या बॅट मधून येतोय. अतिशय चांगला फटका पाहायला आपल्याला अगदी क्रॉस बेटेड फटका आणि मिड विकेटला मात्र फिल्डर्स जे होते परंतु खूपच वेगाने मात्र चेंडू निघून गेला. जेवढा वेगाने एखाद्या बंदुकीतून गोली निघते तेवढा वेगाने मात्र अतिशय बॅटमधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि पाहूया आजच्या दिवसातील पहिली चौकारची हॅट्रिक पाहायला मिळेल का. शपल होऊन पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु शॉर्ट फायनलीकडे फिल्डर्स जे आहेत चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि हा चेंडू आलाय डॉट आणि अशा रीतीने 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 2 गडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गावदेवी वर संघाने मात्र नक्कीच गमावले आणि धाबा जर आपण पाहिल्या तर धावफलकावर 24 धाबा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिलं तर फक्त 8 धाबा गोलंदाज जेगडने खर्च केला होता परंतु या षटकामध्ये आपण जर विचार केला तर थोडंसं महागडं षटक राहिलं. आपण अशोकचं पहिल्या 14 धाबा त्याने तब्बल खर्च केल्या आणि यानंतर जो पुढील सामना असणार आहे दोन्ही या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जय हनुमान सारंगा विरुद्ध गावदेवी कोलिवली. आमचा आवाज तुमच्याबरोबर नक्कीच पोहोचत असेल तर प्लीज आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. जो सामना सुरू आहे तो आजच्या दिवसातील पहिला सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. भूमी 11 मांडा विरुद्ध गावदेवी वरप. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले मध्ये 24 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. जवळपास 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. सो इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये तीच सरासरी जर राखली गेली त्याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर 60चा आकडा आपण सहजगत्या पाहतोय स्कोरबोर्डवरती आणि सकाळच्या सत्रामध्ये 60 धावा मी म्हणेल खूप चांगली टोटल आपण म्हणू शकतो पहिल्या सामन्यामध्ये. कारण ह्या मैदानावर चेसिंग करणं सोपं नाहीये. डबल बाउन्स आहे. अनियमित बाउन्स आहे या विकेटवर आणि खेळाडूंना जजमेंट करणं फारशी सोपं नसतं. थोडीशी वेळ घ्यावी लागत असते विकेटवर. सो त्यामुळे चेस डाऊन करणं तितकंसं सोपं नाहीये. इझी नाहीये. डिफिकल्टीज वाढत असतात चेसिंग करत असताना. सो 60 धावा जर इथून जोडल्या गेल्या तर मी एक चांगली टोटल म्हणू शकतो आपण या मैदानावर. आणि तोच प्रयत्न असेल गावदेवी स्पोर्ट वरप संघाचा कारण सुरुवात त्यांना चांगली मिळालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगला धाबा त्याने जोडलेले आहेत आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहूया अशा प्रकारची बॅटिंग होईल का. इथे मात्र फटका अगदी कडक पाहिला आपल्याला टकचा असा आपल्याला नक्कीच साऊंड ऐकायला मिळाला परंतु थोडीशी मिसफील झाली परंतु बॅकअपसाठी मात्र फिल्डर होते आणि त्याचमुळे मात्र जिथे एकेरी धाव होती तिथे मात्र नक्कीच दुहेरीमध्ये त्याला रूपांतर केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला आणि या 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण गेल्या. अक्रॉस द लाईन खेळले होते. खरं तर शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते मात्र फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. वेगानं चेंडू येत होता. तो चेंडू जर कदाचित अडवला गेला असता तर एकही धाव झाली नसती त्या ठिकाणी. इतका वेगानं तो चेंडू क्षेत्ररक्षकाकडे येत होता. मात्र जर आणि तरला जागा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये.
परब संघाच्या कॅप्टननं सांगितलं होतं की पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करत एक चांगली टोटल समोर देण्याचा प्रयत्न करू. फाहीम गोलंदाजी करतोय. अकुटप्प्याचा बॉल, यावेळी मात्र अपील झाली, फिंगर अप. यस, इज गॉन. फलंदाज होतोय बाद. विकासचा खेळ संपुष्टात. तिसरा धक्का टीम गावदेवी वरप संघाला. वेगानं एक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजांना विकेटवरती सहाय्य आहे. आणि असे गोलंदाज आहेत की विकेटचा खूप चांगल्या प्रकारे वापर करत आहेत. फाहीमलाही विकेट मिळाली. 2 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत. नवीन खेळाडू आबा मैदानावर येतोय. मिडल ऑर्डर्सला आलेल्या बॅटर्समध्ये आता आतिश आणि आबाला दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल. जबाबदारी स्वीकारून त्यांना खेळावं लागेल आणि त्या जबाबदारीने आता ते खेळ करतील का, की फाहीमला जी सुरुवात मिळाली आहे त्याचप्रमाणे आता पुढे सातत्य तो टिकून ठेवेल. ओव्हर द विकेट ना. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला गेला. अतिरिक्त बाहेर अंपायर्सनं ते सांगितलं. अवांतर धाव ते मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना 27 आकड्यावरती. टोटल फार सुंदर आहे. धावसंख्या खूप चांगली लागली आहे स्कोर कार्ड वरती. मात्र विकेट्स जात आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला आबा. यावेळी वेग थोडासा कमी केला. लॉफ्ट करायचं होतं. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचं स्विंग थोडंसं कमी पडलं आणि त्याचमुळे आबाचाही खेळ संपुष्टात येतोय. लागतोय हा चौथा धक्का. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला फहीमचा हा स्पेल पाहायला मिळतो. कारण की पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा खर्च केले होते. त्याच्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर अतिरिक्त चेंडू पाहिला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन करत असताना जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करणारा षटक पाहतो आपण भूमी 11 मांडा संघासाठी. आणि धावसंख्या आता आपण जर पाहिली तर स्थिरावलेली आहे. 4 गडी बाद एकूण 27 धावा आपल्याला धावफलकर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज इंटर करतोय 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी निनाद. 5-5 षटकांचे ज्यावेळी सामने असतात त्यावेळी नक्की तुम्हाला रणनीती मात्र आखावे लागत असतात. क्रमवारीमध्ये सुद्धा मात्र नक्की तुम्हाला अनेक वेळा चेंजेस करावे लागतात. आणि तशा प्रकारचा खेळ आज आपल्याला नक्कीच भांडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने चेंडू मात्र आला. अगदी शरीराचा वेध घेत जाताना मात्र या ठिकाणी चेंडू गलीमधून मात्र नक्कीच बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला मात्र पंच बालायकर यांच्या माध्यमातून हा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. अवंतर धावेने मात्र संकलित धावसंख्या पोहोचेल आता मात्र 28 या आकड्यावरती. या पुढची लढत असेल जय हनुमान सारंगा विरुद्ध गावदेवी कोलिवली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेवर मात्र या ठिकाणी आपल्याला उपस्थित मात्र दाखवायची आहे, जेणेकरून खेळामध्ये कुठलाही मात्र या ठिकाणी रुकावट येणार नाही. खेळ नक्कीच आज नॉनस्टॉप सुरू राहील. त्यासाठी सर्व संघांना विनंती करतो की आपण टायमावर इथे मात्र आपली हजेरी लावायची. इथे मात्र कुठेतरी इष्टा कव्हरच्या डोक्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला आणि त्यानंतर जोपर्यंत फिल्डर चेंडूला जाऊन उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. समीर, जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर नक्की तुम्हाला स्कोर कार्ड जो आहे तो मात्र हलता ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी नक्कीच गोलंदाज एखादी चूक करेल आणि मात्र ते चूक करत असताना एखादा मात्र तुम्हाला चांगला चेंडू पाहायला मिळू शकेल आणि त्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता. आणि तसाच प्रकारचा खेळ इथे मात्र फलंदाज निनाद आणि अतिश साकारत असताना पलटी शॉट रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही अंतर परफेक्टली कनेक्शन झालं नाहीये आणि त्याचमुळे मात्र शॉट थडब्याच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर फहीमचं कौतुक करावं लागेल. तरी फक्त 7 धावा खर्च केले आणि प्लस म्हणजे 2 विकेट तरी प्राप्त केले. चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. एक चांगला स्पेल तसा म्हणावा लागेल, कारण 2 ओव्हर्समध्ये
जवळपास 24 धावा होत्या. सो इथून कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. योगीजी आपण जरूर चर्चा करत होतो की एखाद दुसरा खराब चेंडूची आपण वाट बघावी लागेल. मात्र जेव्हा तुम्ही शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असता, 4 ते 5 ओव्हरच्या मॅचेस खेळत असता, तेव्हा तुम्हाला स्ट्रोक स्वतःला क्रिएट करणंही फार गरजेचं. कारण तुम्हाला त्या 5 षटकांमध्ये जास्त वाट बघून चालणार नाहीये. एखादा चांगला चेंडू येईल त्यालाही तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळण्याची खेळण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवावी लागेल आणि तो प्रयत्न खरं तर या ठिकाणी केला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या जगनच्या विरोधात 8 आल्या होत्या. त्यानंतर अशोक दिंडाच्या विरोधात चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर 5 न खूप चांगला कमबॅक केला. गोलंदाजांची कौतुक करणं गरजेचं आहे आणि फलंदाजांसाठी मी म्हणेल एक समाधानकारक सुरुवात मिळाली आहे. कारण प्रत्येकी षटकामागे 10 धावा जोडल्या जातात. हे आमचं VIP डाईट्स आमचे आयोजक ऋतिक कोट त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय भरत शेठ पाटील एन्जॉय करतायत. फार मेहनत ऋतिक कोट यांची बघायला मिळाली या स्पर्धेसाठी. जगन आपला स्पेल खरं तर ज्यानं पहिला टाकला होता आता दुसरा स्पेल मध्ये त्याला आणले गेले कॅप्टननं. संघातील एक अनुभवी आणि प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्याने तो खेळ करत आलाय मांडा संघासाठी आणि खरं तर मित्रांनो फार मोठं योगदान राहिलंय कल्याण टिटवाला विभागामधील क्रिकेटसाठी जगन नाना यांचं. फार मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण अनेक वर्षांपासून बघत आलोय. मांडेकर चषक एका धावीने स्कोर 32 वर जाऊन पोहोचले. राऊंड विकेट ना पुन्हा एकदा बोल तयार. यावेळी मात्र जागेवर उडगळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. फार चांगला या ठिकाणी मिश्रण पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. खास करून मी म्हणेल राऊंड विकेटने जेव्हा जेव्हा जगन्नाना जात आहेत उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी तेव्हा तेव्हा त्यांचे चेंडू बाहेर निघतात. हे फार चांगलं चित्र आता मैदानामध्ये पाहायला मिळालंय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल निनाद. मोठा फटका खेळावा लागेल. यावेळी मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिल्या मिड विकेट सीमा पार. हा येतोय निनादच्या बॅट मधून षटकार. टावरिंग 6. अगदी खराब चेंडू मित्र म्हणेन या ठिकाणी ओरपी चेंडू होता. मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि पर्पले मिडल ऑफ द बॅट नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. वाईडिश विकेटच्या क्षेत्रामध्ये त्याला मात्र कुठल्या प्रकारे संधी मात्र मिळाली नाहीये. जबरदस्त बिग हिट. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर समीर आपण जर पाहिले तर नक्कीच किमान 2 फूट मात्र चेंडूने टर्न घेतलं, वलन घेतलं. म्हणजे नक्कीच या ठिकाणी वैविध्यता मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय जगड आणि नक्कीच त्याच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे झोकण्याचा प्रयत्न करतायत. षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि हेच तर क्रिकेट आहे. हो इथं मात्र कुठल्या पद्धतीने ऑनसाइडला टर्न केला. क्रॉस बरेल फटका डेप स्क्वेअरकडे फिल्डर सज्ज आहेत. अगदी सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिस्क उचलली त्या ठिकाणी आणि म्हटलं जातं की रिस्क मध्ये बरकत आहे आणि पाहू शकाल 2 धावा अतिशय चित्ताच्या सप्लायने मात्र या ठिकाणी हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने सहजपणे पूर्ण केल्या आणि 2 धावाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल आपण 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी अंजूरगावचे उद्योजक सूर्यकांत भोपी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुमचं पद्मावती चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जगनचा पुढील चेंडू मात्र या ठिकाणी चेंडू हवेत. मॅच टायमिंग एसटी रक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल आणि समाप्त होईल या ठिकाणी निनाद या फलंदाजाचा खेळ. जबरदस्त कॅचिंग. त्याचप्रमाणे या भिवंडी टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार करतो तर अजून एक स्टार आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळू शकेल. कोलिवली सकाळच्या वतीने मिस्टर वैभव पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालं आहे. विनंती असेल की वैभव आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण पुढील जो सामना आहे जय हनुमान सारंगा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट कोलिवली दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. कारण ब्रेक इनिंगमध्ये आपण 2 संघामध्ये नाणेफेकी संपन्न करू आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. जगनचे पाहिले तर 2 षटकांचा स्पेल आहे. त्याला एकूण 17 धावा त्याने खर्च केला, 2 गडी बाद केले आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली आपण गावदेवी वरप संघाची तर 4 गडी बाद 40 धावा धावफलकावर. म्हणजे 10च्या सरासरीने आतापर्यंत समीर आपल्या धावा पाहायला मिळत आहेत आणि जर शेवटच्या ओव्हरमध्ये जरी सुद्धा 10 धावा जर जोडल्या तर मी म्हणेन की नक्कीच मांडा टीम कुठेतरी थोडंसं नक्कीच या ठिकाणी खुश राहील. ज्या अनुषंगाने या दुसऱ्या 2 पॉवर प्लेच्या खेळामध्ये जी सुरुवात वरप संघाची आपल्याला पाहायला मिळाली ती सुरुवात मात्र नक्कीच कुठेतरी या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवू शकले नाही. याचं कारण असं की गोलंदाजाने कमबॅक केला आहे. इथून आता कमबॅक जो केलेला आहे तोच पूर्णपणे टिकून ठेवला जाईल की बॅटर्स आक्रमण करतील.
या ठिकाणी फटका अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय, परंतु डीप लॉंग ऑफला मात्र फिल्डर सज्ज आहेत. धावातील शेवटचे षटक चिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चांगला फटका अतिशय या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आय थिंक अतिशय बॅटमधून मात्र फटका पाहिला आपण. नवीन फलंदाज चेतन आलाय. हो या ठिकाणी सरळ बॅटिंग लॉप करण्याचा प्रयत्न, फटका हवेत केल्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी जबरदस्त कॅचिंग, अगदी लो झेल तिथे पकडला गेला. फिल्डर होतो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नौशादने केला मात्र या ठिकाणी कमाल. आणि मात्र या ठिकाणी चेतनला मात्र नक्कीच महागारी जावं लागेल, ज्याने पहिल्या चेंडूवरती मात्र सामना केला. आणि या डावाचा आपण जर विचार केला तर एकूण 3 झेल आज नौशादने मात्र या ठिकाणी समाप्त केले. अप्रतिम फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला नक्कीच नौशादच्या वतीने पाहायला मिळते. सहाशे आपण स्थिती सध्या पाहतो. अंतिम षटक सुरू आहे. चिंटू गोलंदाजी करतोय आणि चिंटूला दुसऱ्याच बॉलवर मी म्हणेल विकेट मिळाली आहे. एक युवा गोलंदाज आहे, मात्र जेव्हा जेव्हा तुम्हाला युवकांना संधी मिळत असते, मोठा प्लॅटफॉर्मवर तुम्ही खेळण्यासाठी जात असता, तेव्हा त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं. कारण जीवनामध्ये संधी फार कमी वेळा मिळत असते आणि जी मिळते ना त्याचं सोनं तुम्हाला करावंच लागेल. आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला चिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. नवीन खेळाडू निलेश चिंटू ओव्हर द विकेट ना. मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला. खरं तर बॉल जातोय डीप मिड ऑफला चेंडूला फील्ड केला गेला. लॉंग ऑफचा फिल्डर आला होता चेंडूवरती आणि त्या दरम्यान मिडल फक्त सिंगल. बॅटिंग करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता, सुरुवात तर फार चांगली पाहायला मिळाली, मात्र मध्यंतरी मिडल ऑर्डर्सला जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करता आली नाहीये. एक मात्र असा खेळाडू आहे ज्यानं 8 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 13 धाव्यांचं योगदान दिलं. आतिश जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे, त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका अपेक्षित. चिंटू ओव्हर द विकेट ना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली आहे, लिडिंग एज असं वाटत होतं सुरुवातीला. बॉल जितका उंच गेला होता, मात्र कोणत्या प्रकारे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॅटला चेंडू ब्रश करून भरपूर जास्त उंच गेला आणि त्याच मुळे अंपासनं येस अगदी आपण स्पष्टपणे पाहिलं की पॅडला लागून चेंडू भरपूर फ्लाय झाला होता, उंच गेला होता. एक वेळ असं चित्र पाहायला मिळालं होतं की जणू काय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाय की काय. धावसंख्या आपण पाहतो एका धावेने 43 वरती जाऊन पोहोचली आहे. हो नक्कीच, कारण समीरचं सुद्धा मात्र या ठिकाणी असं वाटलं की या कॅच तिथे मात्र समाप्त करण्यात आलेली आहे, परंतु नक्कीच पंच अगदी जवळून पाहत असतात त्या गोष्टी आणि योग्य निर्णय त्यांच्या वतीने पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूचा मात्र नक्कीच कुठेतरी संधी होती की या चेंडूवर तुम्ही जास्तीत जास्त धाबा तोडू शकले असते, परंतु टायमिंग प्रॉपर जोडला नाही. आणि त्याचमुळे मात्र चेंडू आपण जर पाहिलं तर डेप स्क्वेअरकडे मात्र जमिनीच्या साह्याने ट्रॅव्हल झाला आणि फक्त एकच धाव त्या चेंडूवर मात्र त्या फटक्यावर पाहायला मिळाली. धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना पाहायला मिळते ते म्हणजे 44 धाबा. एखादा मोठा फटका इथून तर नक्कीच अपेक्षित असेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जरूर मोठा फटका खेळावाच लागेल. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे मिळाले. खरं तर योगी पाटील आपण या दोन संघांचा विचार केला तर दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत, अनेकदा एकमेकांच्या विरोधात ते खेळलेले आहेत आणि सांगितलं देखील कॅप्टनने की आम्ही बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात खेळलोय, मात्र समान पॉइंट आहेत. सो इथून आता एक संघ वरचढ पाहायला मिळेल नक्कीच. कोण मात्र आघाडी घेईल. यावेळी सध्याची स्थिती आपण पाहतोय मांडा संघाची स्ट्रॉंग पाहायला मिळाली आहे. हो यावेळी वेग थोडासा कमी केला. स्लो वन झेलची संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. खर तर पाहूया आपण रिप्ले मध्ये गोलंदाजाचा आपण विचार केला तर चेंडू पूर्णपणे लपून जात होता. एखादा आपण इंग्लंडमध्ये स्विंग बॉलर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, बॅटरला त्याचं दाखवत नसतो की कोणत्या अँगलनं चेंडूला पकडला गेलं, त्याचप्रमाणे चेंडू पकडून मागे घेऊन चालला होता आणि त्यामध्ये यश देखील त्याला मिळालं होतं. मात्र एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 खेळाडू बाद आणि 47चं टार्गेट भूमी 11 मांडाला आता इथून पूर्ण करावा लागेल. टॉस आपण करणार आहोत. तर आणखी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे. जय हनुमान सारणगाव विरुद्ध गावदेवी कोलिवली, दोन्ही टीमला मी नक्कीच विनंती करतो की आपण प्लीज नाणेफेकीसाठी त्वरित यावं, जेणेकरून आपण नक्कीच या ठिकाणी कुठलाही वेळ इथे मात्र जास्त खर्च होणार नाहीये. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. जय हनुमान सारंगा विरुद्ध गावदेवी कोलिवली. वाटलं का नाही
तर आणखीच या ठिकाणी या पावशिकाल सिंचले धाबा मात्र पहिल्या डावामध्ये जोडण्यात आलेल्या गौतमी स्फोट वरप संघाच्या वतीने आणि या 47 धाबाचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. लक्षात येऊ द्या, ज्या संघाचा संघ इथे मात्र वेळेवर उपस्थित नसणार त्या संघाला मात्र नक्कीच आयोजकाच्या वतीने मात्र या ठिकाणी पेनलाइज केला जाऊ शकेल. गौदेवी कोलिवली आणि जय हनुमान सारंगाव शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी. आज एकूण 8 संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकी आपण संपूर्ण या ठिकाणी करणार आहोत. चांगला कमबॅक पाहायला आपल्याला रवी भाऊ नाव गाजे रवी भाऊ नाव. तर नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन मी विनंती करतोय. कोलिवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर सारंगाव संघ प्लीज आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. सत्तेचाळीस धावांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग भूमी 11 मांडा संघाच्या वतीने केला जाईल का, की या धावांचं संरक्षण गौदेवी वरप संघ करेल का? कारण दोघांकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगले खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच वरप टीमने सांगितले की आज आमचा नक्कीच जो लेजंड खेळाडू आहे मंदार आज उपस्थित नाहीये, परंतु त्याची उणीव भासणार नाही. त्यासाठी आणखी जे आमच्या या संघामध्ये आज यंगस्टार खेळाडू आहेत त्यांच्यावर नक्कीच मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी मात्र या ठिकाणी पार पाडतील का. सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. टाळ्यांच्या गजराने अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय अशोक डिंडा आणि त्याच्या सोबतीला आहेत फहीम. फहीमने चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं त्यांनी. 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि बॅटिंगमध्ये पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स मात्र आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी प्रस्थापित करेल. सारंगाव संघाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं. आजच्या दिवसात तुम्ही दुसरा सामना पाहणार आहात. गौतमी कोलिवली विरुद्ध सारंगाव या दोन संघामध्ये. सध्या तुम्ही पाहू शकाल आमचा हा मुख्य व्यासपीठ आणि पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पद्मावती चषक 2023 या स्पर्धेमध्ये जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. स्पर्धेचा आज 5वा दिवस. आतापर्यंत 4 संघांना टॉप 5 मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. षटकाला सुरुवात करते गोलंदाज कृष्णा. स्ट्रायकिंग एंडला आहे अशोक. नॉन स्ट्राईकला आहे फहीम. दोन फिल्डर तुम्ही पाहू शकाल. डीप मध्ये नक्कीच प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे तर दुसरा अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू मात्र ऑन साइडला टर्न केला. एलिव्हेशन मात्र परफेक्टली झाला नाही. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला मिड विकेटला. जोपर्यंत फिल्डर येऊन तिथे मात्र नक्कीच चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र एक धाव पाहायला मिळाली. जी सुरुवात नक्कीच गौतमी वरप संघाने केली होती. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव कंप्लीट करून ती सुरुवात आपल्याला भूमी 11 मांडा संघाच्या वतीने पाहायला मिळते. पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. खरं तर अकूट टप्प्याचा चेंडू नव्हता. डीप मध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतो ज्यामध्ये डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 5 न गोलंदाजी
यश मिळालं फलंदाज आला आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर बाकोट पॉईंट मध्ये जो खेळाडू आहे गल्लीच्या रिजन मध्ये या त्याच्या डोक्यावर चेंडूमध्ये अतिशय वेगाने निघून गेला. कारण आपण यष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, टणक आहे आणि त्याच वेळी मात्र वेगाने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यानंतर फुल टॉस अगदी गॅप मधून जबरदस्त क्लासिकल फटका, क्रिकेटची सौंदर्य आणि सर्वच काही या ठिकाणी फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू निघून जाऊन धडकतो डीप कव्हर पॉइंटला आणि सलगचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक हा फटका आपल्याला बघायला मिळाला. क्लास पाहायला मिळाला. खरं तर या फटक्यामागे फुलटॉस बॉलवर कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आपण बघितला. कृष्णाच्या विरोधात चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल. यावेळी पुढे एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू वेगानं स्कीट होऊन गेला. डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि मात्र नक्कीच कुठेतरी चांगली सुरुवात आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र नक्कीच लाईन पाहावी लागेल चुकीची आपण पाहतोय, कारण कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने हा चेंडू, परंतु अगदी योग्य निर्णय पंचांच्या वतीने पाहायला मिळाला. इट इज वाईट. पहिली अवांतर धाव या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज कृष्णाने खर्च केली आणि एकूण धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते बिनगडी बाद भूमी 11 मांडा संघाची. पॉझिटिव्ह सुरुवात पाहू शकेल आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये. हो, या ठिकाणी अगोदर शॉट पिक केला, चेंडू उशिराने आला, जबरदस्त लेंथ, अप्रतिम चेंडूची फेकी. पैकी जर कुठल्याही प्रकारचा मात्र चेंडू मात्र फलंदाला उमगला नाहीये आणि पहिल्यांदा मात्र या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला होतो फलंदाज फहीम. कारण ज्या फलंदाने 2 चेंडूवर 2 सलग चौकार लगावले तो फलंदाजा मात्र नक्की या ठिकाणी सलगच्या 2 चेंडूचा मात्र त्यांनी निर्धाव सामना केला आणि हेच तर क्रिकेट आहे. सुरुवात पर्यंत नक्कीच कुठेतरी खराब पाहायला मिळाली कृष्णाच्या वतीने, परंतु नक्कीच कमबॅक करतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय वाईटचा पाहायला मिळाला. दुसरा स्वेअर चेंडू या ओव्हरमध्ये खर्च करत असताना या ठिकाणी कृष्णा आणि धावसंख्या आता मात्र पोहोचते 11 या धावसंख्येवर. अजून विजयासाठी 36 धाब्यांची गरज. म्हणजे जवळपास रिक्वायर्ड रन रेट होतं त्यापेक्षा जास्त धावा आता आपल्याला जोडताना दिसले. थोडं शॉट इनसाइड आउट, फटका जातो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा चौकार. वर जाऊन पोहोचले धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर. 15 रन्स विदाउट लॉस. दरम्यान या ठिकाणी नक्कीच ज्यांचं थोड्यापूर्वीच नक्कीच गुणगान करणारं संगीत आपण ऐकलं ते आमचे रविभाऊ कोट यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना. वेलकम, तुमचं कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि काय जबरदस्त सुरुवात आपल्या भूमी 11 मांडा संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. कुठला गडी गमावला नाही. 15 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी आपण जर विचार जर केला तर फक्त आणि फक्त 32 धाब्यांची गरज. दुसऱ्या पॉवर प्लेचा षटकात सुरुवात करेल गोलंदाज निनाद. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून निनादची ओळख आहे, कारण बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार सुद्धा पाहिला होता. आणि इथे मात्र खराब चेंडूची फेकी, फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. पंचांचा लेग बायचा इशारा आणि हा येतोय चौकार. आणि बॅटच्या साईडने मात्र हा फटका पाहायला मिळतो. येस, खर तर बॅटची हलकीशी एज घेऊन गेला होता. पाहूया आपण रिप्ले मध्ये. खराब चेंडू होता. खराब चेंडूवर खरं तर उत्तर योच अपेक्षित होता. हे पाहू शकता. ओहो, स्वीप करायचं होतं, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. मात्र बॅटला हलकासा स्पर्श करून चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. 4 धावा तिथे मिळाल्या. चौकारांना आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय फाईम आणि अशोक दिंडा दोघेही डील करत असतात राऊंड विकेटना. निनादचा हा बॉल फॉरवर्ड जेंटल पुश पाहायला मिळाला. खरं तर
सॉफ्ट हँड बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना 20च्या आकड्यावरती जी सुरुवात अपेक्षित होती. खरं तर पाठीराख्यांकडनं जी सुरुवात अपेक्षित होती संघ सहकाऱ्यांकडनं ती सुरुवात मिळून दिली असं म्हणावं लागेल फाईम आणि अशोक दिंडानं. 5 ओव्हर्समध्ये 47 बनवायच्या होत्या. प्रत्येक ओव्हर मागे 9 ते 10 धावा जोडणं गरजेच्या होत्या आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे. राऊंड विकेट. ओ यावेळी मात्र दांडी गुल अराउंड लेग बॉल पडल्यानंतर हलकासा खाली राहिला आणि त्याचमुळे विकेटचं पतन होते. स्किट होत असताना चेंडू सरळ यष्टांना धडकला. फर्स्ट विकेट इज गॉन नाव. खराब शॉट सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं. अगदी तिन्ही यष्ट्या तिथे मात्र फलंदाजाने दाखवलं आणि त्या यष्ट्या मात्र निनाद या गोलंदाजाने मात्र वाकवल्या. बाद होणारा फलंदाज फहीम ज्यांनी चांगली बॅटिंग केली. 12 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 6 चेंडू त्याने फेस केले आणि त्यानंतर तिसरा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला खेळपट्टीवर नवसाद ज्याने फिल्डिंगमध्ये अप्रतिम नजारा दाखवला. 3 कॅचेस त्यांनी मात्र नक्कीच पूर्ण या सामन्यामध्ये त्यांनी टिपले आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल फुलटॉस चेंडूला मिळाला आणि पहिल्या चेंडू मात्र अप ड्राईव्ह फटका त्याच्याकडून पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव त्यांनी कंप्लीट केली. स्वतःचं त्यांनी खातं उघडलं आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय एक गडी बाद 21 धावा धाव फलकावर. विजयापासून आता मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 16 धावा दूर 26 धावा दूर. ओ शॉट ऑफ द मॉर्निंग. जबरदस्त फटका अगदी स्विचचा फटका रिव्हर्स अटम गेला आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. टायमिंग पाहायला मिळाला. राऊंड विकेटने गेले होते आणि चेंडू रिलीज करण्या अगोदरच पवित्रा त्यानं स्वीकारला होता. रिव्हर्सचा जबरदस्त स्ट्रोक पॉइंटच्या वरनं हा चेंडू सरळ राहुलभाई पाटील यांच्या फ्लेक्सला धडक मारणारा षटकार पाहायला मिळाला. पुढे एकदा आपण रिप्ले मध्ये पाहतोय. स्लो मोशन मध्ये दाखवत असताना प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण त्यांचं पाहतोय. 6 धावेने आता धावफलक पुढे सरकत असताना 27 वर जाऊन पोहोचले. करंट रन रेटचा विचार केला तर जवळपास 14 ते 15 धावा सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात आणि रिक्वायर्ड रन रेट आता फक्त 6चं पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले वन्स अगेन. यावेळी मात्र बॅकवर्ड ऑफ द पॉइंट चेंडूला फेकून दिल्या रिव्हर्सच्या माध्यमातून 6 धावेसाठी हा षटकार. रिव्हर्स पूल पाहायला मिळाला. जणू काय एखादा डाव्या हाताचा बॅटर पूल करतोय की काय, लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करतोय की काय असा फटका आपण पाहिला. बघूया आपण रिप्ले मध्ये पुढे एकदा काय फटकेबाजी करतोय. नौशाद खान आणि अशोक दिंडा ही जोडी मैदानामध्ये आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय अशोकच्या बॅट मधून विस्फोटक झंझावत खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33ला 1. आता रिक्वायर्ड रन रेट इथून आपण पाहतोय 4.5च्या धावगतीने धावा जरी जोडल्या गेल्या तरी आपण सामना जिंकू शकतो. कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 18 चेंडू आणि इथून धावा बनवाव्या लागतील 14. म्हणजे पाहू शकाल आपण सामना होता कुठे आणि आता मात्र या 2 षटकाराने सामना आला कुठे. या कारण चेंडूची संख्या आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि धाबांची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते. याचं कारण अशोक दिंडाची मात्र जबरदस्त फटकेबाजी. 2 षटकार 1 चौकार साईने वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय आणि त्या मात्र निकेश पाहूया नौशाद त्याला मात्र कशा प्रकारची साथ देईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अवी. 18 चेंडूमध्ये फक्त विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी रिव्हर्स अटॅप केला. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय आणि जोपर्यंत फील्ड करेल तात्पुरते 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. अगदी असं वाटतं की नक्कीच गोलंदाजांच्या विरोधात अगदी खिलवाड सुरू आहे फलंदाजाच्या माध्यमातून.
प्रत्येक प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन तिथे मात्र सजवले जात आहेत, कारण फलंदाजांना माहिती आहे की इथे चेंडूची संख्या जास्त आहे. नक्कीच आपण अजून काहीतरी वेगळा ट्राय करू शकतो आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज करत असताना एकीकडे अशोक तर दुसरीकडे नवसाद. आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर वॉटर शॉट अगदी वाडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पंचांचा इशारा पाहायला म्हणतोय 4 धाबांचा चौकार. अरे ही फलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आहे. मॉर्निंगचा फ्रेश मूड बनवणारी ही फलंदाजी आपण पाहतोय. तंत्रशुद्ध बॅटिंग, क्लासिकल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा चौकार आपण बघितला. नेत्रदीपक फटकेबाजी सध्याच्या घडीला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 39, येणारे 16 बॉल आणि 8 डावींची गरज आहे. फार सोपं समीकरण आता पाहायला मिळतं या ठिकाणी. भूमी 11 मांडा संघासाठी यावेळी मात्र पूल करायचं होतं. नटराज पूलच्या अंदाजाने खेळायचं होतं. खरं तर एक धाव तर मिळाली आहे. ओव्हरथ्रो दुसरीचा प्रयत्न होईल का? पंचांचा लेग बाईचा इशारा मिळेल. फक्त सिंगल आणि धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 2.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. म्हणजे जवळपास आता अर्धी षटकं पूर्ण झालेली आहेत आणि अर्ध्या षटकांमध्येच जवळपास 90% काम पूर्ण केलंय. येणारे चेंडू आता इथून शिल्लक आहेत 15 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. 3 षटकांमध्येच मॅच फिनिश होईल का? अशोक दिंडा स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न. चेंडू हलकासा आतमध्ये देखील आला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अवी गोलंदाजी करतोय. दुसरं षटक खरं तर 18 धावेंचं होतं. पहिल्या षटकामध्ये कृष्णानं 15 धावा खर्च केल्या होत्या. वरप संघ बॅकफुटला ढकलला गेला असं म्हणावं लागेल या मॅचच्या दरम्यान जर आपण विचार केला तर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं यावेळी मात्र अपील झाली आहे. जोरानं अपील झाली होती. हे पाहू शकता आपण. जवळजवळ नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरनं धाव पूर्णही केली होती, मात्र त्याला रिटर्न यावं लागलं तिथून. हे बघितलं आपण रिप्ले मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो अवीच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजीची सुरुवातीला गरज होती, अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती, ते मात्र कृष्णाला आणि दुसरं षटक हाताळत असताना निनादला मिळवता आले नव्हते आणि त्याच पुढे वरप संघ बॅकफुटला गेला. अक्कू टप्प्याचा हा चेंडू इथे पहा. खेळायचं होतं खरं तर ऑन साईडला, मात्र हा स्ट्रोक कोणता आहे याचं नामकरण आता करावं लागेल क्रिकेटमध्ये. जवळजवळ बॉल डॉट निघून जात असताना शेवटच्या क्षणाला लास्ट मुवमेंटला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालाय. पाहू शकता आपण अगदी उलट्या बॅटनं बॉलवरती त्या ठिकाणी कनेक्शन आपण बघितलं. आणि 2 षटकांचा खेळ आता इथून शिल्लक असेल 7 धाव्यांची गरज, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा आपण पाहतोय. या षटकामध्ये लगातारचे 3 डॉट बॉल ही पाहायला मिळाले. सुरुवातीला 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. अशीच गोलंदाजी डॉट चेंडू सुरुवातीला टाकणं गरजेचं होतं. इथून आता थोडंसं उशीर झाला असं म्हणावं लागेल. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर चालत नसतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. जी टोटल तुमच्याकडे असेल ती वाचवण्यासाठी तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह वृत्ती तुमच्याकडे असणं, लढाऊ वृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचे असते. आणि ती लढाऊ वृत्ती इथूनही दाखवू शकतात, कारण अशा प्रकारचे समीकरण आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली सुटताना पाहिलेत देखील. 12 बॉलमध्ये 7 धावा वाचताना पाहिलेत, मात्र फार कमी वेळा असं पाहिलं चित्र. त्याच्यासाठी विकेट्स मिळवाव्या लागतील. चिप केलं हवेमध्ये, भरपूर उंच चेंडू जातोय, लांब जाणार नाहीये. नो मॅचला चेंडू लँड झाला, त्या दरम्यान 2 धावा इथे मिळाल्या. कुठेतरी फलंदाजी करत असताना योगी बॅटर्स आता रिस्की स्ट्रोक खेळतात असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की समीर अगदी विजयाच्या दिशेने मात्र नक्कीच भूमी 11 मांडा संघ मात्र वाटचाल करतो आणि त्याचमुळे मात्र फटके पहिले तर अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट करतायत दोन्ही फलंदाज. असं खास करून अशोक तर मी कौतुक करेन, कारण त्याने मात्र भरपूर वेळ खेळपट्टीवर काढला आणि त्याचा मात्र नक्कीच भूमी 11 मांडा संघाला मात्र फायदा मिळाला. हो, पुन्हा रिव्हर्सचा पवित्रा पाहायला म्हणतोय पंचाकडे मात्र लाऊड फील हाऊस दॅट असं मात्र या ठिकाणी म्हणणं होतं गोलंदाजाचं. परंतु एकीचं पंचाने ही अपील फेटा आली आणि लेग बायचा इशारा मात्र ठिकाणी पाहायला म्हणतोय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि कथापणी संघाची जसून आता मात्र पोहोचतोय एकूण 43 या धावसंख्येवर. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे, ते म्हणजे भूमी 11 मांडा संघाला. जय हनुमान सारंगाव संघ जर इथे पोहोचला असेल तर प्लीज विनंती असतील की नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. अशा दिवसात दुसरा लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, असं वाटलं होतं की या चेंडूवर मात्र मॅच फिनिश होईल, परंतु स्टॉप फांड्या मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड पॉईंटला मात्र नक्कीच शॉर्ट रेझरमध्ये फिल्डर सज्ज होता. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि आता मात्र नक्कीच
आता मात्र संधी मिळेल ती म्हणजे फलंदाज फहीमला. नवसाद आहेत त्या ठिकाणी. फहीम बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर नक्की त्याने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली. 3 चौकारच्या बॅटमधून पाहायला मिळाले. वैयक्तिक 12 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि तिन्ही विभागामध्ये मात्र चांगला खेळ आज भूमी 11 मांडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. कुठेतरी वेगवान चेंडू सफल होऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु चेंडू अगदी इष्टांच्या डोक्यावरून मात्र निघून गेला. अगदी इष्टांच्या रोखाने हा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मनीषच्या वतीने. खरं तर फार संघर्ष करावा लागलाय असं वाटत होतं. सुरुवातीला एकतर्फी सामना होतो की काय, मात्र त्यानंतर संघर्ष फार मोठा पाहायला मिळालाय. या अगोदर याच स्पर्धेमध्ये आपण साईश खारबावाडी गोटेकर बीची अशी लढत पाहिली होती. कुठेतरी लो स्कोरिंग वाटत असताना गोटेकर बी संघाला मात्र पराभूत केलं होतं साईश खारबावनं चांगली गोलंदाजी करून. यावेळी मात्र स्कूप करायचं होतं, बिहाइंड द विकेट खेळायचं होतं. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर चेंडू गेला डीपमधून फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर आला चेंडूवरती आणि त्या दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. स्कोर आर लेवल. आता इथून मी म्हणेल भूमी 11 मांडा संघ पराभूत होऊ शकणार नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग नाहीये. जर सामना बरोबरीमध्ये आला तर सुपर ओव्हर तुम्हाला पुन्हा एकदा खेळायला मिळेल. सो इथून आता एक मात्र गोष्ट करावी लागेल, कारण आता गमावण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाहीये गोलंदाजांसाठी. मात्र कमावण्यासाठी शिल्लक आहे की 7 चेंडू डॉट टाकावे लागतील. आणि तो चमत्कार इथे मात्र नक्कीच या ठिकाणी वरप संघाचे गोलंदाज करतील का, कारण अजूनही त्यांच्याकडे मात्र संधी आहे या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. परंतु या ठिकाणी पहा सॉफ्ट पांड्या मात्र त्या ठिकाणी चेंडूवर दिशा दाखवली, रन कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल हा सामना जिंकलाय भूमी 11 मांडा संघाने सहजपणे. मात्र या ठिकाणी हा विजय तरी संपादन केला. नक्कीच त्यांना देऊया आपण पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक. गावदेवी वरप टीम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आपण जर विचार केला तर नक्कीच ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली, ज्यांच्यामुळे आज नक्कीच भूमी 11 मांडा संघ हा सामना जिंकू शकला, त्या खेळाडूला आपण देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. आणि या नक्कीच निवड केली आहे या ठिकाणी. आपण जर परफॉर्मन्स पाहिला तर पॉवर प्लेचे षटक त्यांनी हाताळला आणि नक्कीच गोलंदाजी करत असताना त्यांनी गडी बाद केला 1 आणि बॅटिंग करत असताना नक्कीच आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि नाबाद 20 धावांत त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याचं नाव आहे अशोक डिंडा इज द मॅन ऑफ द मॅच. एकशेन असं वाटलं होतं की फहीमची मात्र नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच कदाचित हा पुरस्कार फहीम स्वीकारेल, परंतु नक्कीच अशोकने त्याला मात्र माघारी ठेवला आणि नक्कीच हा किताब त्याने पटकवलेला आहे. तर विनंती असेल अशोकला की आपण पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि पुढील सामन्याची नागनिकपैकी सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जय हनुमान सारंगाव विरुद्ध गावदेवी कोलिवली या दोन्ही संघांना नक्कीच विनंती आहे. कोलिवली संघ इथे मात्र पूर्णपणे या तयारीत आहे, परंतु मग सारंगाव संघ आपण जर इथे पोहोचला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी आपण करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय जिगन नानांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. कल्याण क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि KDMCचे सुद्धा मात्र ते अध्यक्ष आहेत. नक्कीच खूप मोठी हस्ती आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांना नक्कीच आपण या ठिकाणी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. तर एका मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्ही पाहू शकाल 4 पारितोषिके आपण देणार आहोत. सुंदर ट्रॉफीज, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल गिफ्ट हॅम्पर, एनर्जी ड्रिंक आणि एक तुम्ही तुळशीचं रोपटं पाहू शकाल. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सन्माननीय भरतजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. जी सुंदर ट्रॉफी आहे ते आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आपण या ठिकाणी वितरित करूया आकर्षक ट्रॉफीज. त्यानंतर सन्माननीय बालरामजी कोट रानकरचे समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर जो एनर्जी ड्रिंक आहे ते आपण देऊया सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर मी सन्माननीय जिगन नाना आपणास विनंती करतोय जो तुळशीचा रोपटा आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करूया. झाडे लावा झाडे जगवा, कारण सध्या नक्कीच कुठेतरी पर्यावरण जास्त मात्र नक्कीच बिघडलेलं आहे. त्यासाठी तुम्ही पाहू शकाल हा चांगला संदेश. आणि त्यानंतर विनिंग जो मेडल आहे जगन नाना आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी परिधान करायचं आहे. म्हणजे एका मॅरेथॉनसाठी तब्बल 5 पारितोषिक. क्या बात आहे, जबरदस्त नियोजन आयोजन पाहतो आपण ऋतिक कोट यांच्या वतीमधून पद्मावती चषक 2023. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. अशोक तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
जय हनुमान सारंगाव संघ जर इथे पोहोचला असेल तर प्लीज शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुमच्या संघासाठी की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं, कारण कुलोली टीम इथे मात्र पूर्णपणे सज्ज आहे आणि आपण नक्कीच थोडा वेळ आहे तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जगन नाना यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिस्टर ऋतिक कोट आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण जगन नाना यांना स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. जगन नानांची सुद्धा मला प्रत्येक